नमस्कार मित्रांनो इस्रायलवरती पुन्हा एकदा हिजबुलने हमला केलेला आहे आणि असा तसा हमला नाही तर 340 मिसाईल दागलेले आहेत। 340 आकडा खूप मोठा आहे, 340। आणि याचं उत्तर इस्रायल देणार का? तर हो, नक्कीच इस्रायल याचं उत्तर देईल। आधीच ही दुसरी बातमी बघा तुम्ही। आधीच तर इस्रायलच्या हल्ल्यामुळे बेरूट शहरातल्या शिक्षण मंत्र्यांनी, तिथले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी शाळा जानेवारी महिन्यापर्यंत बंद केलेल्या आहेत। आणि अशा वेळेस जिथं 340 मिसाईल्स डागल्या जात आहेत इस्रायलवरती, सगळ्या काही सुरक्षित ठिकाणी लोकांना हलवल्यावरती सुद्धा 11 लोकांना दुखापत होत आहे। आणि ह्यामध्ये जर सिव्हिअर डॅमेज हा शब्द वापरणं खूप गरजेचं आहे। अल जजीराची ही बातमी आहे की सिव्हिअर डॅमेज जर होत असेल, तेल अवीवमध्ये नुकसान होत असेल, तर याचं उत्तर मात्र मित्रांनो इस्रायल नक्कीच देणार आहे। हा जो हमला आहे हा अजून तीव्र होत चाललेला आहे। येत्या काळामध्ये असं नको व्हायला की तिसरं महायुद्ध सुरू होईल। आपण रशिया युक्रेन वॉर बघतोय, तिथं सुद्धा ICBM यूज केल्या जात आहेत, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल। आणि ह्याच वेळेस हिजबुल्लाने 340 मिसाईल वापरणं, तेही इस्रायलवरती, जेव्हा ट्रम्प सारखे राष्ट्रपती एका 2 महिन्यामध्ये अमेरिकेचे होणार आहेत। अशा वेळी जिथं इस्रायल पॉवरफुल आहे, लागलेल्या वणव्यात अजून तेल ओतण्याचं काम आता या सगळ्या गोष्टी घडामोडींमुळे होणार आहे। तर येत्या काळामध्ये आपण पुन्हा बघणारच आहोत की काय सगळं होतंय। पण ही बातमी जी आहे ही ताजी बातमी आहे आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी तुम्हाला हे व्हिडिओ चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे। UPSC, MPSC, जनरल नॉलेज, बँकिंग, सगळ्या बँकांच्या परीक्षा, यासाठी लागणारं नॉलेज, इंटरनॅशनल नॉलेज, पॉलिटिकल आणि नॅशनल, या सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष ठेवून आहोत, सखोल विश्लेषण करणार आहोत। तरी चॅनलला मात्र तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट डाऊन करा की तुम्हाला कशा प्रकारच्या व्हिडिओज पाहिजे आहेत आणि तुमचे मुद्दे काय आहेत ते नक्की मांडा। धन्यवाद।